आणि बुलेटिनच्या अगदी सुरुवातीला एक वेगळी बातमी, कारण घाटकोपरच्या पंतनगर इथे एका उच्चभ्रू इमारतीमध्ये राहणाऱ्या पती पत्नीचे बाथरूममध्ये संशयास्पदरित्या मृतदेह आढळले. महत्त्वाचं म्हणजे शवविच्छेदन अहवालातही या दोघांच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही आणि त्यामुळे या जोडप्याच्या मृत्यूचं गूढ आता आणखीनच वाढतंय. घाटकोपर पूर्वेकडील कुकरेजा पॅलेसमध्ये राहणारे दीपक शाह आणि टीना शाह हे 7 मार्चला होळी खेळून दुपारच्या सुमाराला घरी आले. दुसऱ्या दिवशी त्यांची मोलकरीण घरकामासाठी आली. तिने शाह कुटुंबियांचा दरवाजा ठोठावला. आतून कुठलाच प्रतिसाद आला नाही, त्यामुळे तिने शेजारच्यांना याची माहिती दिली. त्यांच्या नातेवाईकांनाही कळवलं. दरम्यान शेजारीच असलेल्या चावीच्या मदतीनं दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता बाथरूममध्ये दीपक आणि टीना हे शॉवर खाली निश्चित पडलेले दिसून आले. त्यानंतर त्यांना राजावाडी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झालेला होता. दोघांचं शवविच्छेदनही करण्यात आलेलं आहे, मात्र त्यातही मृत्यूचं कारण समोर आलेलं नाहीये आणि त्यामुळे या दोघांच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येतात. पोस्टमॉर्टममध्ये कोणत्याही प्रकारचं मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही. पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी विसेरा प्रिझर्व केलेला आहे आणि तो विसेरा आणि काही ऑर्गन्स आज केमिकल ॲनालिसिस लॅबोरेटरीला पाठवलेले आहे, फॉरेन्सिक सायन्स लॅबला. आणि काही जे ऑर्गन्स ठेवलेले आहेत ते हिस्टोपॅथॉलॉजिकल रिपोर्टसाठी पाठवलेले आहेत. ते आल्यानंतर याचं नेमकं कारण पीएम करणाऱ्या डॉक्टरांकडून आपल्याला भेटेल. विधान परिषदेच्या सुरक्षेतील आतापर्यंतची सर्वात मोठी त्रुटी समोर आलेली आहे. आज विधान परिषदेचं कामकाज सुरू असताना एक अनोळखी व्यक्ती सभागृहात बसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. या अनुषंगानं विधिमंडळ सुरक्षा यंत्रणेनं तपास केला. त्यात एक संशयित व्यक्ती विधान परिषदेच्या परिसरामध्ये फिरताना आढळून आलाय. मात्र संबंधित संशयित व्यक्ती विधान परिषदेमध्ये कामकाज सुरू असताना बसली होती का, याचा शोध सुरू असल्याचं देखील विधिमंडळ यंत्रणेनं स्पष्ट केलंय. आमदार सदा सरवणकर यांना क्लीन चिट मिळालेली आहे. दादरमधील आमदार सदा सरवणकर यांच्याशी संबंधित गोळीबार प्रकरणासंदर्भातली ही बातमी. गोळीबार झाला, पण तो सदा सरवणकर यांनी केला नसल्याचा पोलिसांनी आता तपास केलेला आहे. पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासातून हा निष्कर्ष त्यांनी दिलाय. बॅलिस्टिक अहवालामधून बंदुकीतून गोळीबार झाला असल्याचाही रिपोर्ट मिळालाय. मात्र पोलिसांनी आता आमदार सदा सरवणकर यांना क्लीन चिट दिली आहे. सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळीबार झाला, पण तो त्यांनी स्वतः केला नसल्याचा पोलिसांचा निष्कर्ष आहे आणि या तपासाची माहिती विधानसभेमध्ये सुद्धा पाठवण्यात आलेली आहे. हसन मुश्रीफान प्रकरणामध्ये किरीट सोमय्या यांची चौकशी केली जाणार आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या विरुद्धच्या फौजदारी खटल्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेची प्रत कशी मिळवली, उच्च न्यायालयाचा सवाल यावेळेला पाहायला मिळाला. तर या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं त्यांची चौकशी करावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत. उच्च न्यायालयानं प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीनं अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली आहे. 4 तासांच्या चौकशीनंतर सदानंद कदम यांना अटक करण्यात आली. दुपारी 3:30 वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू होती. साई रिसॉर्ट प्रकरणी ही पहिली अटक आहे. उद्या कदम यांना रिमांडसाठी विशेष ईडी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी पर्यावरण नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप करत ईडीनं गुन्हा दाखल केलेला होता. सदानंद कदमला ईडीने अटक केली आहे. अनिल परब बॅग भरून तयार राहा. 100हून अधिक कोटीचा घोटाळा आहे. पैसे आले कुठून? सचिन वादेकडून की आरटीओ ट्रान्सफर. सदानंद कदम माझे भाऊ आहेत, लहान भाऊ आहेत आणि अनेक वर्षापासूनचे आमचे संबंध काही व्यवस्थित नाही आहेत. ते वेगळे असतात, आमचं काम वेगळं असतं, त्यांचा व्यवसाय आहे. पण ते अनिल परबचे पार्टनर आहेत. मला वाटतं याच्यामध्ये अनिल परब यांनी त्यांना फसवलेलं आहे. ती जागा अनिल परब यांनी घेतली होती विकत. बांधकामाची परमिशन अनिल परब यांनी मागवली होती. लाईटची बिलं अनिल परबांच्या नावानं आहेत, जी माझ्याकडे माहिती आहे ती. आणि असं असताना
अनिल पवार वकील असल्यामुळं ते स्वतः सेफ आले आणि सदानंद कदम यांचा त्यांनी बका केला, अक्षरशः त्यांना फसवलं. मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. साकीनाका पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करून या आरोपींचा शोध सुरू केला आणि त्यांना नोएडा, दिल्ली इथून अटक केली. त्यांच्याकडून 64 पासपोर्ट जप्त करण्यात आलेले असून त्यांनी साकीनाका परिसरामध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली सुमारे 43 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती आहे. शिवम गुप्ता, सिद्धार्थ बाजपेयी, उदित सिंग अशी आरोपींची नावं असून या प्रकरणाच्या तपासात या आरोपींवर यापूर्वीही असेच गुन्हे असल्याचं आढळून आलंय. त्यांच्यावर देशातील विविध राज्यांमध्ये बनावट नोकरीचं रॅकेट चालवण्याचे गुन्हे नवी मुंबई, ठाणे, गुजरात, राजस्थान, लखनौ इथे दाखल आहेत. इन्वेस्टिगेशन करने में ये पता चला कि ये लोग इसके पहले ऐसे ही फेक जॉब रॉकेट चलाया नवी मुंबई में, ठाणे में, गुजरात, राजस्थान, लखनऊ ऐसा जगह पे ये लोग ऐसा फेक जॉब रॉकेट चलाए थे और कई लोगों को ऐसी फेक जॉब प्रॉमिस करके चीटिंग किया है. ये लोगों के पास से टोटल 64 पासपोर्ट और सीटीसी डॉक्यूमेंट सीज किया गया और ये लोगों के ऊपर कई जगह पे गुना दाखिल है और वहाँ पे वांटेड है. सोन्याच्या कारखान्यामधून सोनं घेऊन पळून गेलेल्या आरोपीला MHB पोलिसांनी हावडा इथून अटक केली आहे. मुंबईतल्या बोरीवली पश्चिमेला इथल्या वैशाली इंडस्ट्रीजमधील सोन्याच्या कारखान्यामधून 95 ग्रॅम सोनं घेऊन कारागीर फरार झाला होता. त्याला MHB पोलिसांनी पश्चिम बंगालच्या हावडा इथून अटक केली आहे. बंगालमधून आरोपीकडून सोनं खरेदी करणाऱ्या खरेदीदारालाही पोलिसांनी अटक केली. आरोपी आरिफ सलीम शेख आणि सलमान सुकुर शेख यांच्याकडून 40 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. आरोपीने एकूण 95 ग्रॅम सोनं त्याने चोरलं आहे. त्यातून 45 ग्रॅम्स आम्हाला आतापर्यंत मिळालेलं आहे. 40 ग्रॅम सोनं त्याने शिवडी आणि गुजरात येथे विकलेलं आहे. तर आम्ही आता ते जिथे विकलं आहे तिथून आम्ही त्याची रिकव्हरी करणार आहे. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटी परिसरामध्ये भीषण स्वरूपाची आग लागली होती. फिल्म सिटी परिसरामधील एका स्टुडिओमध्ये ही आग लागली. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीत स्टुडिओ जळून खाक झाला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. हवेतील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मुंबई महापालिका लवकरच प्रमाणित कार्यपद्धती म्हणजे SOP बनवणार आहे. बांधकामं आणि पाडकामांमधून निर्माण होणाऱ्या धुळीच्या नियंत्रणासाठी ही कार्यपद्धती उपयोगात आणली जाईल. यासोबतच रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी आणि कचऱ्याची दुर्गंधी कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून वातावरणविषयक कारणं तसंच बांधकामांमुळे निर्माण होत असलेल्या धुळीमुळे हवेची गुणवत्ता स्तर खालावलेला आहे. ही परिस्थिती लक्षात घेत त्यावर तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ब्रेकनंतर महामुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतची झलक पाहायला मिळाली. भारतीय नौदलाची सर्वात शक्तिशाली आणि भारताने स्वबळावर निर्माण केलेली अशी ही विमानवाहू युद्धनौका आहे. INS विराट आणि INS विक्रमादित्य नंतरची ही युद्धनौका शत्रू देशांच्या छातीत धडकी भरवण्यास सज्ज झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे जनक आहेत आणि त्यामुळेच भारतीय नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची अष्टकोनी राजमुद्रा अभिमानानं ठेवण्यात आलेली आहे. सबसे बड़ी विशेषता ये है कि ये फ्लोटिंग रनवे है एट सी. सो एज यू कैन सी ये रनवे को हम एट सी ले जा सकते हैं एंड वहाँ से इन बिटवीन द सी समुद्र के बीच में से हम ऑपरेशंस कैरी आउट कर सकते हैं. तो एक तरह से जो हमारी नौसेना का जो एक वायु आर्म है, जो एक एयर आर्म है हमारा, ये उसको एक डिफरेंट एक्सटेंशन, एक डिफरेंट रीच देता है. दुश्मन को डराने के लिए, हमला करने के लिए एक एयरक्राफ्ट कैरियर का रोल बहुत डिफाइंड होता है एंड वो ये पूरा करेगा. महामुंबईमध्ये इतरही महत्त्वाच्या बातम्या आहेत ज्या जाणून घेणार आहोत ब्रेकनंतर.
च्या भावी गावातल्या सुशिक्षितांनी अर्थसंकल्पातल्या तरतुदी सर्वसामान्यांना समजावून सांगाव्यात, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांकडून आदिवासी तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून गोळ्या झाडून या तरुणाची हत्या झालेली आहे. साईनाथ नरोटे असं या 26 वर्षीय तरुणाचं नाव आहे. शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 6,000 रुपये देण्याचा निर्णय हा बीआरएसनं घोषणा केल्यानंतर घेतला गेलाय. तेलंगणा मॉडेल राबवल्यास महाराष्ट्रात आत्महत्या होणार नाही, त्यासाठी आम्ही आमचं सरकार घेऊन येतोय, असं बीआरएसचे राष्ट्रीय महासचिव हिमांशु तिवारी यांनी म्हटलेलं आहे. कोटेच्या महाविद्यालयानं विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ईपीएफची रक्कम भरली नसल्याबाबत कर्मचाऱ्याच्या मुलानं तक्रार केलेली होती. महाविद्यालयानं कर्मचाऱ्यांचा फॉर्म भरताना कर्मचाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्या, त्यामुळे महाविद्यालयाला 6 लाख रुपये भरण्याचे आदेश दिले गेलेत. डहाणूतल्या कासा वनक्षेत्रात खैर या दुर्मिळ आणि महागड्या झाडाची कत्तल खुलेआम सुरू असल्याचं दिसून आलेलं आहे. तस्करी लक्षात येऊ नये यासाठी झाडाचा कापलेला भाग जाळून टाकण्यात येतोय. वन विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. ठाण्याची शिवसेना आणि ठाणे शिवसेना हे नातं कुणीही तोडू शकत नाही. ठाणे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याच मागे उभे राहिलेलं आहे. तसंच शिवसेना ठाण्यात जागेवरच आहे, फक्त ठाणेकर मतदानाची वाट पाहतायत, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. परवानगी नसताना सुद्धा कॅन्डल मार्च काढला म्हणून खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. जलील यांच्यासह 29 आणि अज्ञात 1,500 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये महिलेच्या बाबतीत घडलेली घटना निंदनीय असून सतत प्रबोधन होत असताना सुद्धा अशा घटना घडतायत. पोलीस ताबडतोब गुन्हा दाखल करून कारवाई करतील, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंची विधान परिषदेच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल जळगावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आकाशवाणी चौकात फटाके फोडत जल्लोष केलाय. पुणे विमानतळावर चक्क पिकअप टेम्पोमधनं विमानात जाण्यासाठी माणसं उतरली. बारामतीच्या बाबुर्डी गावातील 34 जण तिरुपतीला निघालेले होते. त्यांनी पुणे ते तिरुपती विमानाचं तिकीट बुक केलं होतं. या 34 जणांनी पुणे विमानतळावर जाण्यासाठी चक्क पिकअप टेम्पो निवडलाय. घराबाहेर पडल्यावर 18 ते 25 वयोगटातील 68% तरुणींना रस्त्यानं चालताना असुरक्षित वाटत असल्याचं धक्कादायक वास्तव वी फॉर चेंज संस्थेच्या संशोधनातून समोर आलेलं आहे. तर 25 वर्षांच्या पुढील 49% महिला एकट्यानं चालताना स्वतःला असुरक्षित समजतात. वी फॉर चेंजच्या संस्थापक डॉक्टर रश्मी पारसकर सोमनी यांनी 2 गटात हे सर्वेक्षण केलंय. शिवजयंतीच्या निमित्तानं किल्ले शिवनेरीवर मोठा जल्लोष पाहायला मिळालाय. यावेळेला शिवाई देवी मंदिर ते शिवजन्मस्थान अशी छबिना आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला होता. किल्ले शिवनेरीवर महिलांनी शिवजन्माचा पाळणा गात जन्मोत्सव साजरा केला. यावेळेला शाहीर हेमंत मावळे आणि महिलांनी पोवाडे गायन केलं. तसंच जुन्नर इथल्या मुलांनी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली आहेत. रत्नागिरीतल्या वाटद मिरवणे गावात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची भव्य अशी मिरवणूक काढली गेली. या मिरवणुकीत उद्योगमंत्री उदय सामंत देखील सहभागी होते. संगमनेरमधल्या शिवजयंती सोहळ्याला कालीचरण महाराजांनी हजेरी लावली. कालीचरण महाराजांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आरती करण्यात आली. भारत हिंदू राष्ट्र करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. मालवणच्या वराडकर हायस्कूलमधल्या श्रेया चांदकरनं अनोख्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांना मानवंदना दिलेली आहे. श्रेयानं धाग्याच्या मदतीनं छत्रपती शिवरायांची प्रतिमा साकारली आहे. श्रेयानं 100 विविध रंगांच्या धाग्यांचा वापर केला असून यासाठी तिला 5 दिवस लागले. महाराष्ट्रात तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. डोंबिवलीमध्ये शिवसेनेनं एका बाजूला भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना तर दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण सुपूर्द करतानाचा ब्रेक नंतर आपण पाहताय महामुंबई आणि या क्षणाची मोठी बातमी. छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येते आहे. नंदीग्राम एक्सप्रेस सिग्नल न मिळाल्यानं गेल्या तासाभरापासून
रखडलेली आहे। एक्सप्रेस छत्रपती संभाजीनगरच्या 5 किलोमीटर अंतरावर उभी आहे। सिग्नलचं वायर अज्ञातांनी चोरल्याची प्राथमिक माहिती समोर येते। वायर कापून नेल्यामुळे गाडीला पुढे जाण्यासाठी सिग्नल मिळत नसल्याची माहिती देखील समोर येते। आपण दृश्यांमध्ये यावेळेला पाहतोय कशा प्रकारे ही नंदीग्राम एक्सप्रेस त्याच ठिकाणी रखडलेली आहे आणि सिग्नल मिळत नसल्यानं ट्रेन रखडल्याचं कळत आहे। तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये मुंबई आणि उपनगरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा सविस्तर आढावा आपण महामुंबईच्या माध्यमातून घेतला। आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।